म्हणतात याला अंधार बावडी म्हणजे इथे विहीर आहे। पूर्वी या पूर्ण वास्तूच्या बाजूने झाडी असते, त्यामुळे त्याची सावली खाली पडत होती, त्यामुळे खाली पाहिल्यानंतर काय दिसायचं, अंधार, पाणी दिसत नव्हता, त्यामुळे याचं नाव दिलेलं आहे अंधार बावडी। इमारत बनवलेली आहे आदिलशाहीने। छत्रपती शिवरायांच्या अगोदर पन्हाळागड किल्ला जो होता हा विजापूर आदिलशाहीकडे होता। 1467 ते 1659 200 वर्षे विजापूर आदिलशाहीने या किल्ल्याचा राज्यकारभार पाहिलेला आहे विजापूरवरून। तर पन्हाळागड किल्ला जो आहे हा आपल्या छत्रपती शिवरायांनी 2 वेळेस आदिलशाहीकडून जिंकलेला आहे। पहिल्या वेळेस जिंकला होता 1659 मध्ये, दुसऱ्या वेळेस जिंकला होता 1673 मध्ये, असा 2 वेळेस किल्ला जिंकलेला आहे। त्यामुळे राजांचा फक्त आपल्याला इतिहास आहे, बनवलेला नाही आहे राजांनी किल्ला, हा शिवकालीन नाही आहे, हा किल्ला भोजकालीन आहे। म्हणजे हा किल्ला बनवणारे जे आदिलशाहीच्या अगोदर राजे होते, ज्यांनी या डोंगराला किल्ल्याचा आकार दिला, ते म्हणजे राजा भोज दुसरे होते।